लक्ष द्या. अहो त्याची बरं हा काय कर सांग. नाही तुम्ही मला कोण म्हणलं एकदाच केली फक्त 3 वेळा केली. नाही ऐका ना 3 वेळा केली त्याचं पुढची जी 5 कोटी 6 कोटी मंजूर पण करून आणली. नाही मंजूर करून आणले. ऐका ना हा ऐका मंजूर करायबद्दल ऑब्जेक्शन नाही किंवा निधीसाठी तुमचा पाठपुरावा हात धरत नाही. पण विषय काय व्हावा लागलाय तुम्ही आलाव एकदा चालता गेल्या वेळेस 26 जानेवारी त्यानंतर ही काम जी वरची 2 वेळा 2 येऊन गेलो मी. अधिकारी म्हणले की आले नाही तुम्ही मी येऊन गेलो. वरची जर मजल्याचं तुम्ही बघितली अवस्था अतिशय दयनीय आहे. त्याच्याकडे कोणच नाही बघायचं म्हणजे तुम्ही बी आपण काय करू 2 नाही दिवसांनी आहे ना 2 दिवसांनी आलो ना अधिकारी बोलू आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोलवून घेऊ आणि समोरच बोलू. कोणच नाही लक्ष द्यायला मी आहे म्हणल्यावर ना. त्यांनी आणायचं 12 कोटी तुम्ही आणायचं 5 कोटी माड्यात मुळात काहीच होईना. मी आहे ना. मुद्द्याच्या बोलामध्ये मी संदीप शिंदे आपलं स्वागत करतो. आपण जर पाहिलं असेल तर माड्यामध्ये आपण काही दिवसापूर्वी माड्यातल्या प्रशासकीय इमारतीचा जो आहे तो व्हिडिओ प्रसारित केला होता, प्रसिद्ध केला होता आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सवाल जे आहे ते लोकप्रतिनिधी, संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैरावर घेतलं होतं. आता आपण जर परिस्थिती पाहिली तर ही प्रशासकीय इमारत आहे. जवळपास 18 कोटीच्या निधीतून या इमारतीचं बांधकाम होतं आहे आणि याच ठिकाणी सर्व प्रशासकीय कार्यालय जी आहे ती एकाच छताखाली उभा राहावीत यासाठी माड्याचे माजी आमदार बबनरावजी शिंदे यांच्या प्रयत्नातून जे आहे ते या ठिकाणी इमारत साकारली गेली, मंजुरी मिळाली. स्वर्गीय अजितदादांचं देखील या इमारती मंजुरीसाठी मोठं त्यांचं जे आहे ते या पाठपुराव्याला यश मिळालं होतं. माडेकरांनी त्यांचे देखील आभार मानले होते. आपण पाहिलं असेल तर एकीकडे 12 कोटीचा निधी त्यातून सुरू झालेलं काम, त्यानंतर माड्याचे आमदार झालेले अभिजित पाटील यांनी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करून जे आहे ते या इमारतीसाठी निधी मिळवला आहे. 5 ते 5.5 कोटी जवळपास 18 कोटी जे आहेत ते या निधी जो आहे तो या मिळाला आहे. 13 कोटीच्या आसपास अमाऊंट जी आहे ती संबंधित ठेकेदाराला जी आहे ती वर्ग देखील झाले. मात्र सर्वाधिक धक्कादायक बाब जर पाहिली आपण तर या इमारतीमध्ये अतिशय निकृष्ट काम जे आहे ते या इमारतीचं झालेलं आहे. आपण पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण इमारतीला तडे गेलेले होते. यातल्या विटा जे आहेत त्या विटा देखील जे आहे ते निकृष्ट दर्जाचे देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या किरण पवार यांनी देखील हा व्हिडिओ जारी केला होता. आपण पाहिलं असेल तर सर्वात महत्त्वाची बाब काय, एक पत्रकार म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य असतं की अशा निकृष्ट कामाकडे लक्ष देणं आणि बेधडक वार्तांकन करणं, हेच काम आम्ही आपल्या समोर ठेवतोय. आपण पाहिलं असेल तर व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर मात्र संबंधित जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत मेटकरी यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली होती आणि त्यांनी देखील कबुली दिली होती की या ठिकाणी निकृष्ट काम झालंय, तडे गेलेत, आम्ही दुरुस्ती करू. संबंधित असलेल्या कंपनीच्या मॅनेजरनं देखील सांगितलं होतं की इथं फक्त तळमजल्याला जे आहे ते लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती. मात्र त्यानंतर जे वरचे 2 मजले झालेत त्या दोन्ही मजल्याचं काम होत असताना कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी फिरकलेला नाही, हे वास्तव त्यांनी सांगितलं होतं. आणि माड्याचे आमदार असलेले अभिजित पाटील यांचं तितकंच काम आहे की स्वतः येऊन या इमारतीचे पाहणी करणं गरजेचं आहे. कारण एकीकडे तुम्ही काम आणताय, पाठपुरावा करताय, तुमच्या पाठपुराव्याला देखील आपलं काही अडथळा किंवा प्रॉब्लेम असण्याचं, अडचण असण्याचं काही काम नाही. ज्या पद्धतीनं रणजितसिंह शिंदे हे देखील दादांच्या अनुपस्थितीमध्ये देखील कामांचा पाठपुरावा करतायत, या दोघांचंही तितकंच कर्तव्य आहे की आपण आणलेल्या विकास निधीमधून कामं काय होत आहेत, काय दर्जाची कामं होत आहेत. मात्र याकडे दोन्ही आणि इतर लोकप्रतिनिधींचं देखील या इमारतीकडे दुर्लक्ष आहे. मग पत्रकार, सामाजिक कार्यकर्तेच फक्त यांनाच गरज आहे का या इमारतीची? माड्यातल्या प्रत्येक नागरिकांना देखील या इमारतीच्या दुरावस्थे प्रश्नी आवाज उठवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल तर काही वेळापूर्वीच माड्याचे आमदार असलेल्या अभिजित पाटील यांचा परेड ग्राउंडवर, माड्यातल्या शासकीय परेड ग्राउंडवर ध्वजावंदनाच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र त्यांच्या निदर्शनास देखील आपण ही बाब आणून दिली की आबा काहीच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या प्रशासकीय इमारतीची दुरावस्था झाली, आपलं दुर्लक्ष आहे. मात्र त्यांनी सांगितलं की मी येऊन गेलोय, वास्तविक अधिकाऱ्यांनी सांगितलं की आलेले नाहीत. मग आपण आपला मुद्दा हाच आहे की एकीकडे लोकप्रतिनिधींना मग इतका पण वेळ नाही का की जवळच असलेल्या इमारतीला जाऊन भेट देऊन या ठिकाणी जे आपण काही अंतरावरच असलेलं बरं का, काही अंतरावर असलेल्या इमारतीची तत्परतेनं पाहणी करणं गरजेचं होतं. मात्र आमदार महोदयांनी 3 ते 4 दिवसात संबंधित PWDच्या अधिकाऱ्यांना जे आहे ते इथं उपस्थित करून आपण जे आहे त्याची पाहणी करू असं आश्वासन केलं. मात्र प्रश्न हाच आहे, काही अंतरावरच परेड ग्राउंडवर आपलं ध्वजावंदनाचा कार्यक्रम होतोय आणि काही अंतरावर असलेल्या प्रशासकीय इमारतीची जर पाहणी करायला वेळ जर नसेल तर यापेक्षा दुर्दैव येथे काय. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या शंभू साठे असतील, किरण पवार असतील, यांनी या प्रश्नावर जे आहे ते आवाज उठवण्याचं काम केलं होतं. आणि त्यानंतर माध्यम म्हणून आपण प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियावर या संदर्भातली बातमी देखील प्रसिद्ध केली होती. मात्र प्रश्न हाच आहे, माड्यातल्या जनतेला राजकारणाचं काही देणं घेणं नाही आहे, आम्हाला देखील त्याचं देणं घेणं नाही. मात्र माड्यातल्या एवढ्या प्रशासकीय इमारतीचं जर काम निकृष्ट होत असेल
तर कुणीही या प्रश्नी शांत बसणार नाही. त्यामुळं पाहत राहा, याच्या पुढच्या काळात देखील आपण या इमारतीच्या दुरावस्थेकडे नक्कीच नजर ठेवणार आहोत आणि संबंधित ठेकेदाराला जर असं निकृष्ट काम होत असेल तर त्याकडून काम जे आहे ते करून घेणं प्रत्येक लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं तितकीच जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे या पुढच्या काळात देखील याच इमारतीवर आपली करडी नजर असणार आहे. तुम्ही पाहत राहा बेधडक मुद्द्याचं बोला.